महाकारुणिक देव आणि मनुष्याचे शास्ता तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा उत्तम सर्वश्रेष्ठ सद्धम्म तथागतांचा अट्ट आर्यपुग्गल श्रावक संघ या तीन रत्नाला त्रिवार अभिवादन। ज्यांच्या असीम अनुकंपेतून ज्यांच्या ज्ञानबलातून ज्यांच्या करुणेमुळे आपणा सर्वांना बुद्ध धम्म संघ सर्वश्रेष्ठ अशा ह्या तीन रत्नाची ओळख झाली, ज्यांच्यामुळेच आपणा सर्वांना हे मानवतेचं जीवन प्राप्त झालं, हे सुखाचे दिवस आले। सर्वांच्या जीवनात जे सुख करता दुःख हरता आहेत असे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पण। पवित्र असा हा वर्षवासाचा कालावधी उपासक उपासिकांसाठी महाफलदायी। याचं कारण भगवंताचा धम्म आदेश वर्षवास कालावधीमध्ये बुद्धपुत्रांनी भिक्खू संघाने एका जागी निवास करावा, विहार करावा। त्या कारणास्तव चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय आत्मसुखाय देसत भिक्खवे आदि कल्याणम मध्यमा कल्याणम पर्योसानं कल्याणम। हा तथागताचा जो धम्म आदेश आहे की भिक्षूंनो चारिका करा, त्या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या गावात, एका गावात एक मुक्काम ही न करता किंवा गरज पडली ती एक मुक्काम करत, जर धार्मिक जास्त असेल तर जास्त मुक्काम करत, परंतु असं शिकवत शिकवत आपल्या कल्याणासाठी त्यांच्या कल्याणासाठी अगोदर कल्याणकारी, मध्ये कल्याणकारी आणि अंतिमही कल्याणकारी असलेला तथागताचा सद्धम्म त्यांना शिकवत जा, त्यांना सांगत जा। हा भगवंताचा धम्म आदेश आहे, पण वर्षवास कालावधीमध्ये आदेश एक नाही, एका जागी थांबा, एका जागी थांबा। मग या बाकीच्या कालावधीमध्ये भिक्षूंचं दर्शन हे दुर्मिळ आहे, भिक्षू दिसणं हे कठीण आहे। भिक्षूंचं दर्शन हे दर्शन आणि संघाचं दर्शन तर अति दुर्मिळ आहे, आणि त्यातल्या त्या संघाला भोजन दान देणे किंवा अट्टपरिष्कार दान देणे किंवा त्या संघाकडून याचना करून धम्म श्रवण करणे किंवा धम्म साकच्छा म्हणजे धम्माचे प्रश्न उत्तर विचारणे किंवा त्या संघाकडून ध्यान भावना शिकणे, प्रज्ञा क्षेत्राच्या संदर्भात विमुक्ती मार्गाच्या बद्दल अनेक अशा आलेल्या अडचणीचं निराकरण करणे हे उपासकांना शक्य होत नाही अवंतर काळात। पण हे वर्षवासाचा कालावधी असा आहे की भिक्षू एका जागी निवास करत असल्यामुळे पटकन आपल्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे विहार असेल किंवा त्या गावात किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जर असेल तर आपण जाऊन त्यांचं दर्शन घेऊ शकतो, त्यांना भोजनदान आदी देऊ शकतो, त्यांना वर्षावास कालावधीमध्ये लागणारे जे परिष्कार आहेत ते पण देऊन महान पुण्य अर्जित करू शकतो। धम्मामध्ये प्रगती करून घेण्यासाठी धम्मश्रवण करू शकतो, नाना प्रकारचे धर्म पथावर चालण्यासाठी पडलेले खरे प्रश्न आपण त्यांना विचारू शकतो। आणि अशा प्रकारे हे मानवी जीवन या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये अधिक सफल करण्यासाठी, पुढे दुर्गतीचे दरवाजे बंद होण्यासाठी, सुगतीचे दरवाजे खुले होण्यासाठी किंवा विमुक्ती पथावर आरूढ होण्यासाठी लागणारे जे काही कुशल कर्म आहे, ज्याला पारमिता म्हणतात, त्या पारमिता आपल्याला करण्याची एक चांगली संधी प्राप्त होते। ज्या प्रकारे पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांना त्याच्या पिकाची हमी असते, त्यातल्या त्यात मृगाच्या पावसात मृग ऋतूच्या टायमात पेरलेलं जे धान्य आहे ते लवकर तरारून येते आणि बाकी सगळ्या संकटापासून ते वाचते, कारण मृगात पेरलेल्या पावसात जे काही पीक आहे ते पिकावर आळ्या पडत नाहीत, कोपडा येत नाही, चिकटा लागत नाही, कीड लागत नाही, म्हणजे ते लवकरात लवकर, कारण जे सीजन
किंवा जे ऋतू मी तुम्हाला सांगितलं ना की ऋतू आपल्याला आज मराठीच्या 12 महिन्याबद्दल तुम्हाला विचारणार होतो, मी मागच्या वेळेस सांगितलं होतं. तुम्ही किती जणांना पाठ करून आले माहित नाही. 12 महिने तुम्हाला आज एक एकेला सांगायचे. मग नक्षत्र पुढे बघू. तर मृग नक्षत्रामध्ये आळ्या उत्पन्न होण्याचं नक्षत्र नाही आहे, किडे मकुडे उत्पन्न होण्याचं नाही आहे, ते कोपडा पडण्याचं नाही. कारण जे निसर्गातून पडत आहे ते नसल्यामुळं ते पीक पटकन निघून जातं. उशिरा पेरलेल्या पिकावर मग हे सगळं ते नक्षत्र तसे येत असल्यामुळं ते सीझन असल्यामुळं मग त्या पिकावर थोडंसं रोगराई येते. मग ती रोगराई घालवण्यासाठी म्हणून मग आघोरी देशातले लोक, आघोरी लोक मग अशा प्रकारचे केमिकल्स, अशा प्रकारची औषधी शोधून काढतात की मग जी औषधी मोठ्या प्रमाणात वापरल्यानंतर मग विषबाधा झालेले, फवारणी झालेले, थायमिट आणि नाना प्रकारचे हे केमिकल रासायनिक खतं वापरल्यामुळे मग तशाच प्रकारची ज्वारी, मग तशाच प्रकारची बाजरी, मग तशाच प्रकारचे गहू डाळी, मग तशाच प्रकारचे खाद्यपदार्थ येतात आणि हळूहळू ते मनुष्याच्या शरीरामध्ये ते विष जमा होत 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 मग माणसाचं आयुष्य कमी होतं. मग माणसं रोगी होतात, आजारी होतात. मग ज्यांच्याकडे पैसा पाणी आहे ते थोडे वाचतात, कधी मध्ये वाचतात. ज्याच्याकडे पुण्य आहे तसे गरीबही वाचतात. बाकीचे लोक मृत्यूला प्राप्त होतात, वेदनेला प्राप्त होतात. केवळ कशामुळं? ह्या छोट्या छोट्या गोष्टी, ज्या सीझन मध्ये जे काम ते करायला पाहिजे ते न केल्यामुळं, ज्या गोष्टी नैसर्गिक लेवलवरच्या निसर्गतः पालन न केल्यामुळे मग निसर्गाच्या या अशा प्रकारे कोपाला सामोरी माणसाला जावं लागतं. आणि मग एका माणसाने केलेली चूक कधी कधी अनेक लोकांना त्याची सजा भोगावी लागते. आणि म्हणून असे अनेक देश आहेत की जे आजही निसर्गाच्या नियमानुसार आपलं जीवन जगतात. त्यामुळे त्यांचा आयु कालावधी 100 वर्षापर्यंतचा आहे, जसं चायना, जपान असेल. बाकी मात्र रोगराई आणि आयु मर्यादा सुद्धा कमी होत चाललेली आहे. म्हणून धम्म हा आपल्या जीवनासाठी, आपल्या आरोग्यासाठी, आपल्या सुख संपदेसाठी, भले ती लोकीय सुख का असेना, ते लोकोत्तर सुख नाही, लोकीय सुख जरी आहे तरी ते खाण्यापाण्याच्या आहारातून सुद्धा प्राप्त करता आलं पाहिजे. आणि म्हणून या बरोबर महिन्यामध्ये जे 4 उपसत येतात तर तेही एक प्रकारचं काय आहे, आपल्या भाषेमध्ये समजा मानवी पीक तुम्ही पेरायला निघले, मानवी पीक पेरायला निघले आणि ते जर बरोबर तुम्ही या सीझन मध्ये पेरलं, म्हणजे बरोबर उपसत त्या दिवशी धारण केलं, तर मग माणसाला कीड लागत नाही. मग आता माणसाची कीड कोणती आहे? जसं झाडाची कीड, का समजा झाडावर आळ्या पडतात, मग आपण नाही का भांडण करून भांडणात म्हणतो कधी कधी तुला आळ्या पडो, तुला कीड असं म्हणतो कधी कधी, मग तुला असं हो तसं भांडण करताना म्हणतात ना लोक. मग मानवाची कीड काय आहे? माणसाला कीड काय लागते? माणसाला कोणती कीड लागते? तर माणसावर खूप प्रकारच्या आळ्या पडतात, माणसावर खूप प्रकारची कीड लागते, बारीक बारीक कीड पासून तर मोठी. मग माणसावर कोणती फवारणी करावं? आता माणसाला कसं उभं करावं, असं पराठीच्या झाडासारखं थांबावं, तुम्हाला फवारून घेते, थांब ग तुला फवारून घेतो, किंवा पोराला पण थांबा रे पोरो, हा रविवार आला तुम्हाला फवारून घेतो. तर सर्वात बेस्ट फवारणी जर कोणती असेल तर ती आहे उपोषण. उपोषण हे असं आहे की त्या दिवशी कुठल्याही प्राण्याची हत्या न होता आपण शुद्ध बनून जातो. आपण शुद्ध बनून जातो, आतून कीड निघत जाते. आतून म्हणजे आपलं मनच त्या दिवशी रागविहीन, द्वेषविहीन, मोहविहीन बनवण्याचा आपण प्रयत्न करतो. सदोदित कायाने, वाचेने आणि मनाने आपण अष्टांगिक मार्गामधील वीर्य म्हणजे प्रयत्न, मेहनत करत राहतो की नाही आज मला हे शील तुटू द्यायचं नाही आहे, नाही मला हा शील सुटू द्यायचं नाही आहे. तसं मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलेलं आहे की अष्टशील पंचशील एका अंगानेच नाही, दुहेरी तिहेरी अंगाने तुम्ही पालन करण्याचा प्रयत्न करायचा. शील सुद्धा आज 3 अंगांनी तर आहेच आहे, पण दुहेरी पद्धतीने करायचं. दुहेरी पद्धतीने कसं करायचं? जसं 2 पाय जर बलवान असतील तर माणूस योग्य दिशेला जाऊ शकतो. पक्षाचे 2 पंख जर समान बलवान असेल तर तो हवे त्या ठिकाणी आपली भरारी घेऊ शकतो, आपलं खाद्यपदार्थ शोधू शकतो किंवा आपला निवारा सुद्धा करू शकतो. तद्वतच शील हे एकेरी पालन करण्यापेक्षा उपोषणाच्या दिवशी दुहेरी पालन करण्याचा प्रयत्न करायचा.
आता तुम्ही म्हणसाल भंतेजी तुम्ही आता एकच काढत राहता, पहिलं 3 अंगांनी समजलं बुवा आम्हाला काय ना बी हत्या होत नाही. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे. अनेक लोकांच्या प्रतिक्रिया आल्या. मला वाटतं जवळजवळ 25-30 हजार, 5-7 दिवसातच 25-30 हजार लोकांनी बघितलं प्रवचन. बघा आपण देतो इथं बसल्यावर 10-20-25 लोकांना, पण इतके लोक बिचारे बघतात आणि ते अनेक लोकांना सांगतात. अनेक लोकांना कळू लागलेलं आहे. अनेक लोक ऑनलाईन आपल्या ज्ञातिगणाला, मित्रगणाला आणि हितेशींना, दुखी सुखी लोकांना सुद्धा पाठवतात की अरे बघा असं करायचं असतं, हे केल्यानं आपल्याला फायदा होतो. आणि अनेक लोक आपला फायदा सांगतात की हो मी जेव्हापासून उपवास पालन करते तेव्हापासून आमच्या घरातले कलह वाद कमी झालेत, आमच्या घरात अनेक प्रकारचे सुख येणं सुरू झालेत, आमच्या घरातले मुलामुलींचे सुख संदेश, शाळेतले कॉलेजचे नोकऱ्या पाण्यात असतील तेही खूप चांगल्या पद्धतीने आहेत. आणि पती पत्नीचे वाद कलह झाल्यामुळं, भांडणतंटे कमी झाल्यामुळं, पैसा पाणी दवाखान्यात तिकडे जात असणार तोही वाचतो. आणि अशा प्रकारे आमची प्रगती होत चालली. आमच्याकडे कपडा लत्त्याची, खाण्यापिण्याची, घरदाराची काही कमी नाही असं लोक सांगतात. म्हटलं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, खूप आहे, असंच इतरांना पण सांगा. त्यामुळे हे उपवास जे आहे तर दुहेरी, आता 3 अंगांनी तर करायचंय, पण दुहेरी म्हणजे काय? चारित वारित. शील हे दुहेरी असतात. चारित शील, वारित शील. चारित म्हणजे चारण करणे, म्हणजे आचरण करणे. चारित म्हणजे चारित करणे म्हणजे आचरण करणे. आपण कधी काय म्हणतो ती शेळी चरत चालली, मग चरत चालली म्हणजे उभी असली तर चरत म्हणू का तिला? म्हणजे काय करू लागली? ती कार्य करू लागली, खात चालली आहे का नाही? आचरण म्हटल्यानंतर काय होईल? असं काहीच नाही केलं त्याला आचरण म्हणतील का लोक? आचरण म्हणजे काय? तुम्हाला करायचंय प्रॅक्टिकलमध्ये करायच्या त्या गोष्टी, त्याला म्हणतात आचरण. आणि वारित म्हणजे काय? वर्ज. वारित म्हणजे वर्ज, पथ्य. वारित तर आपण आतापर्यंत कोणतं शील पालन करत आलो? चारित करत आलो का वारित करत आलो? तुम्ही करायचंय का न करायचंय असं शील घेतलंय आतापर्यंत? नाही, आतापर्यंत तुम्ही न करण्याचं शील घेतलंय. हत्या करणार नाही, चोरी करणार नाही, दुराचार करणार नाही, खोटं बोलणार नाही, नशापतन करणार, खोटं बोलणार नाही, नशापतन करणार नाही. बरं हे करणार नाही मग काय करसान? तर चारित शील सुद्धा. आता तुम्ही ह्या उपवासामध्ये आता पक्का अधिष्ठान करा की अरे आपल्याला त्रिविध अंगांनी तर करायचंय. तर त्रिविध अंगांनी अष्टशील उपवास पालन केल्यामुळे तुम्हाला एवढे लाभ झालेत. आता दुहेरी केल्यामुळं इतक्या स्पीडनं लाभ होतील की तुम्ही मग माझ्याकडे येसान की भंते आम्हाला त्याचा अधिक चाल, किंवा कोण्याही भंतेच्याकडे जासान, किंवा कोण्याही भिक्षू सांगा, किंवा भगवंतापुढे बसून म्हणता अहो भगवान खरंच आपले किती उपकार आहेत की तुम्ही हा धम्म माझ्यासाठी शोधून काढला. मी कालच गुरु भंते ज्ञानानंद भंतेजीचं 2 दिवसापूर्वी प्रवचन ऐकलं. इतकं सुंदर सांगितलं त्यांनी. ते म्हणे देखो भिक्षु, भगवान बुद्ध का धर्म जब सचमुच समझ में आता है, सचमुच समझ में आता है, ये आचरण करने के बाद सचमुच उसका लाभ होता है, तो पहला गुण अपने अंदर आता है. आपण आपलीच परीक्षा घ्यायची की माझी भगवान बुद्धाचा धम्म मला समजला की नाही, तो गुण आपल्यात आला पाहिजे. तर ते सगळेजण आश्चर्यचकित भंतेजी कौन-सा गुण आता है? तो बोले कृतज्ञता. कृतज्ञता ये सद्गुण पहिले अपने अंदर आता है. कृतज्ञता म्हणजे काय? भगवान बुद्धाबद्दल एवढी कृतज्ञता उत्पन्न होते, एवढा आदरभाव उत्पन्न होतो, एवढी उपकाराची भावना उत्पन्न होते, एवढी की अहो भगवान तुम्ही एवढ्या असंख्य पारमिता पूर्ण करून हा सद्धम्म शोधला जर नसता तर कसं झालं असतं? आज बघा ना, आपण जर हत्या केली असती कोणी आपली बी करून टाकली असती. आता कशी केली असती कशी नाही, आपण नुसतं हात उगारला असता त्यानं चंदाम्यातच केला असतं, म्हणजे आहे का नाही? एवढा डोळाच काढला असता बाय, किती अवघड काम आहे. आता आपल्याला कमीत कमी गॅरंटी बा आम्ही कोणाचे डोळे काढले नाही, आमचे बी निघणार नाही. कमीत कमी एवढं तर माहिती नाही की आम्ही हत्या केली नाही. आपण म्हणतो ना अपादके ही मे तंग, म्हणजे ज्यांना पाय नाही त्याचे ते माझे मित्र आहेत, मग आता ते आपल्याची कसं काय हत्या करतील? मग अपादको हिंसी, म्हणजे ज्यांना पाय नाही त्यांची हिंसा करते. शिकतोच ना आपण ह्या गोष्टी. तर प्रत्यक्ष करताना आपण काय करतो? आपल्याला हे माहित पडते की अरे भगवान बुद्धाच्या वचनाबद्दल एवढी श्रद्धा उत्पन्न होते की आपल्या हड्डीतला जो मज्जा रोम खुशीनं उत्पन्न होतो. कोणतं बी बुद्ध वचन जर सुरू झालं तर खूप 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 चांगलं वाटतं.
तुम्ही असे खूप चांगले वाचलेले लोक बघितले का? नाही. लोक पंचशील सुद्धा घेतात ना, इकडे तिकडे अल्लम टल्लम घेतात, पाहना ती पाहता. कुठं त्यांना अजून कृतज्ञता उत्पन्न झाली त्या वचनावर की ह्या वचनाने माझा किती फायदा केलाय? तर तुम्हाला हे कधी कळलं? तर हे वचन तोडल्यानंतर ज्या लोकांनी दंड भोगले ते लोक बघा. मोबाईल कमीत कमी, चला मोबाईल हे नाली म्हटलंय, म्हणते गेली त्याला, घाण म्हटलंय, याला एकदम विष्ठेची नाली म्हटलं, हिच्यात सगळी घाण आहे. पण कमीत कमी आपण चला ऑनलाईन चांगलं काम करू लागलो तो इसको अच्छा तर बना सकते ना, इसको सुधार तो सकते. तर तुमच्या मोबाईलवर कमीत कमी तुम्हाला हे पाहण्याची अनुमती मी देतो की तुम्ही हे शोधा, तुम्हाला तिथं सापडत. तिथं सापडतंय काय की हत्या केल्याचे काय काय दंड दिलेत. पहिली गोष्ट तुम्हाला जेलातल्या लोकांबद्दल चिंतन करा. हत्या केलेल्या लोकांना जेलात एसी मध्ये ठेवतात, मस्त गादी बिदी टाकून ठेवतात आणि छानस लगे ऑल आउट काय ऑल आउट गुड नाईट काय काय तुम्ही लावतात ते समजा, तेवढं सगळं बॅड नाईट असते ते गुड नाईट आहे समजा. एकदम मस्त सकाळचा लगे तुमच्या भाषेत लगे पतला काजू बदामवाला शिरा, उपमा, लगे डोसा, इडली, लगे आणखीन काय ते उत्तप्पा, त्याच्यानंतर लगे ओट्स, नाहीतर दुधात लगे काय काय खारी टोस्ट, नाहीतर लगे काहीतरी चुरून मुरून पोट भरून असं काहीतरी समजा पाहिलं. असं काय असं का त्या बिचाऱ्यांना? अशी मजा आहे का त्यांची? नाही. लगे टीव्ही झाल्यानंतर लगे इकडून इकडून पोरगी, समोर बायको, लगे पाहुणे रावळे आणि मस्त तिकडे शिट्ट्या, असं काय आहे का त्या बिचाऱ्या तिथं? काय म्हणतात? अंडा सेल. ज्यांना जन्मठेप असतील ना त्यांना अंडा सेल, म्हणजे अशा अंड्याच्या आकाराचा असते बिचाऱ्यांना, आणि पूर्ण अंधार, त्याच्या ह्याच्यात लाईट पण नसतो, तिच्यात जास्त जागा पण नाही हिंडा फिरायला. दंड म्हणजे आईच्या गर्भाशयात आपण दंडित असतो, तसं हत्या केल्यानंतर सुद्धा अंडाशयात दंडित असतो, कारण आईच्या बी आपण गर्भाशयात अंडाशयातच असतो ना. असे पाहिलं तुम्ही? कमीत कमी तेवढं तर चिंतन करा. जलात ते लोक पहा बरं, जलात घेऊन जाताना त्याच्या गळ्यात हार, हातात हार, मस्त लगे त्याच्यावर लगे पुष्पवृष्टी, लगे पुढे बँड बाजा वाजत गाजत लोक नाचत असं नेतात का? हातात बेड्या, पायात बेड्या, गळ्यात बेड्या, कसं नेतात? मग ते सुख आहे का दुःख आहे? तर तुम्ही चिंतन करा ह्या गोष्टीवर. मला सांगा, जर एका शिलावर जर तुम्ही दिवसभर चिंतन केलं तर तुम्हाला शेजाऱ्यासोबत भांडण्यासाठी वेळ तरी भेटेल का? मी पण विचार खरंच चिंतन केलं. पहिला मला वेळ राहायचा, आता मला वेळच पुरत नाही. मी म्हटलं अरे इकडे खरं वेळ पुरत नाही. तुम्ही करून पहा, दिवसभर वेळ पुरत नाही. तुम्हाला असं वाटतं बापरे आपलं ते राहिलं, आता संध्याकाळचं राहिलं, आपलं ध्यान राहून गेलं आणि वाचन राहून गेलं. दिवसभर वेळ पुरत नाही. म्हणजे तुम्हाला भांडायला पुरत नाही आणि चुकले ऐकायला पुरत नाही. चुकल्या करणं तर बंदच होऊन जातात पहिले. आता तुम्हाला ऐकायला बी पुरत नाही. कोणी जर चुकले सांगायला आले तुम्ही म्हणता बाई आज उपवास होते तर घ्या बरं पटकन बाराच्या जेवण, तुम्ही आमच्या घरी आलेच तर घ्या जेवण. नाही तर आपण कोणाच्या घरी गेले तर म्हणता देता का पटकन आपण बाराच्या काय करे. त्याला जर कळलं तर पुण्यचे ना, आता चालून पुण्य दिलं तरी काय हरकत नाही. तसं असं कंटिन्यूस नाही जातं बरं कोणाकडे उपवास. असं सभागती लयच कामानिमित्त गेले तर जवळच्या भरू शकतो आपण. म्हणून हेच तुमच्या लक्षात येऊन जाईल. दुसरं शील जर तुम्ही पाहिलं ना, तोडलेले दंड, तुम्ही एवढे दोन गोष्टी तुमच्यात येतील. एक म्हणजे लज्जान भय. भय आलंच पाहिजे माणसं. भय कधी येतंय? जेव्हा हे शील तोडलेले दंड पाहिले. मृत्यूच्या नंतरचे नरकातले दंड कसे पाहणार? कोण दाखवणार? नरक आहे का मोबाईलमध्ये नरक? तसा मोबाईलमध्ये तसं नरक ना. पण वर्तमानामध्ये तुम्ही या पृथ्वीवर नरक पाहू शकता. मृत्यू पाहायचे कसे भयान मृत्यू होतात. म्हणून समजा एखाद्याचा मोठा ऍक्सिडेंट की डायरेक्ट हे मुंडकी उडून गेलं, ते पाहत राहायचं, ते चित्र कंटिन्यू पाहत राहायचं आणि म्हणायचं कोणत्या तरी भावामध्ये हे कर्म त्याचा हा विपाक आहे. ते पाहिलं की मग भय उत्पन्न होते आपल्यामध्ये. शील पालन करण्याची भावना कधी येते माहिती का? भय उत्पन्न झाल्यावर येते. जे लोक बळजबरी, आणि मग अनेक लोक म्हणतील भगवान बुद्धाचा धम्म तर निर्भय बनवतो. भय पाहून ते कर्म सोडल्यानंतर मग निर्भय बनतो. तसे निर्भय बना, असं बळजबरीचीच निर्भय नाही. काही लोक म्हणतात मी काय पोलिसाला भेट नाही, मी पोलिसाला शिवा देतो. मग असं हानते पोलीस मध्ये लय, आणि पुढच्या विषयाचं कसं नाही रे बाबा मी लय भेटतो आता, बरं आता काय वार खाऊन भेटा. तर हे अशा प्रकारची गोष्टी पाहून मग त्याचं कारण काय आहे, मग अष्टांगिक मार्गावर आपण येतो. बरोबर 4 आणि 7 येतो. कोणतं? दुःख. आता दुःख पाहिलं आपण. आपल्यावर जरी नाही पाहिलं, दुसऱ्यावर पहा ना. आपल्यावर बी पाहायचं. आता मला दुःख आलं म्हणून मी बघितलं, दुःखात मी खूप प्रवचन दिले.
दुःखावर मी खूप प्रवचनं दिले, पण मला त्या वेदना कळत नव्हत्या, कारण त्या दुसऱ्याला होत होत्या. तुम्ही बघा ना, लोक मरत नाहीत का? मरण आपण रोज पाहतो, पण मरणाचं आपल्याला तेवढं दुःख होत नाही जेवढं आपल्या नातेवाईकाच्या मरणाचं होत आहे. आणि नातेवाईक जेवढा जवळचा तेवढं ते खोल जात आहे. तर हड्डीतल्या मज्जात जाऊन वेदना कोणतं दुःख उत्पन्न करते? डायरेक्ट मुलाचं मरण, मुलीचं मरण, बापाचं मरण, मायचं मरण, नवऱ्याचं मरण, बायकोचं मरण, भावाचं मरण, बहिणीचं मरण, हे डायरेक्ट हड्डीत जातात. तिथं जाऊन दुःख देतात. आणि त्याच्यानंतर मग समजा वरचा पडदा, 6 पडदे आहेत ना, समजा हे थर आहेत ना समजा शरीरावर, तर हे सगळं व्यवहार तुम्ही आपल्या प्रॅक्टिकल शरीरावर बी पाहायचा. नेहमी विपश्यना करायची, बसायचं आपलं करून निघून जायचं असं नाही. विपश्यनामध्ये असं नाही. विपश्यनामध्ये विशेष प्रकारची पसना डोळे उघडे ठेवून बी पाहता आली पाहिजे. ज्यांनी एकही शिबिर नाही केले त्यांनी पहिले डोळे लावूनच यावं. हे फक्त ज्यांनी केले म्हणून त्यांना सांगतो, नाही तर ते म्हणतील बाई काय सांगता होतं मी, पण 3 डोळे उघडे ठेवायला सांगत आहे. ते उलट तिलट होते कधी आपण सांगतो एक, ते होते दुसरं. मी एवढं समजून सांगतो तरी मला 2-4 फोन येतातच, 2-4 फोन येतात आणि मला विचारतातच, भंतेजी मग खावा का नाही ह्या दिवसात? कायच करा, म्हणजे इतकं फोडू सांगतो मी. वारंवार भगवान बुद्ध म्हणाले की तुमच्या कोणत्याही खाण्याने तुम्ही शुद्ध होत नाही आणि कोणत्याही खाण्याने तुम्ही अशुद्धही बनत नाही. शुद्धी अशुद्धी तुमची पंचशील पालनावर आणि पंचशील तोडण्यावर आहे. म्हणून तुम्ही प्रज्ञेने विचार करून पंचशिलाचं आचरण करा. तुम्ही आहारात काय घेता आणि काय नाही घेत याच्या संदर्भात मी तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ बनवून देणार आहे. आहार हा आपल्या शुद्धी अशुद्धीसाठी नाही तर रोग आणि आरोग्यासाठी आहे. त्यामुळे आहार घेता असताना तुम्ही कोणत्या आहाराने रोगी होता आणि कोणत्या आहाराने तुम्ही अरोगी राहता तसा घ्या. तुम्ही जो घेता असं काही भिक्षूंनी सांगायला पाहिजे तुम्ही हो आहार घ्या तो घ्या, तसं नाही. तुम्ही कधी मध्ये डॉक्टरचा सल्ला घेऊ शकता. आणि सर्वात श्रेष्ठ डॉक्टर कोण आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्याचे गुरु डॉक्टर कोण आहेत? तथागत बुद्ध. ते बरोबर सांगतात. एक आहारी विहारी किंवा अल्प इच्छेक किंवा काय कसं. म्हणून तुम्हाला एकदम मी खूप करुणेनं बारीक गोष्टी शिकवतो की धम्मामध्ये तुम्हाला आज दुहेरी अंगांनी, त्रिविध अंगांनी तर करता पण दुहेरी पद्धतीने वारितशील आणि चारितशील. मग आता अष्टशील आहे, पंचशील तर होतं. मग आता तुम्ही आतापर्यंत शील कोणतं घेतलेलं आहे? वारित का चारित? वारित का चारित शिकून दिले मी. चारित म्हणजे आचरण करणे, वारित म्हणजे वर्ज्य करणे. व वरून ध्यानात ठेवा. व म्हणजे वर्ज्य, च म्हणजे चारित आचरण. तर मग तुम्ही आतापर्यंत जे शील घेतले पंचशील किंवा कोणतं बी, तर ते चारित आहे का वारित आहे? तुम्ही म्हणता चारित, वारित नाही तर मग वारिक वारित म्हणजे तुम्ही आता वारितचा आणि चारितचा सांगतो तुम्हाला. चारितचा अर्थ होतो ही गोष्ट मी करणार आहे. त्याचं नाव आहे चारित. वारितचं काय? ही गोष्ट करणार नाही. मग तुम्ही शील घेताना हत्या करणार नाही असं घेता का कसं घेता? मग आजपर्यंत तेच म्हणलं ना, पानातिपाता वेरमणी शिक्षापदम समाधी आम्ही, म्हणजे मी हत्या करणार नाही. मग ते कोणतं आहे? वारित. ध्यानात ठेवा, वारित म्हणजे वर्ज्य. पण आता तुम्हाला चारित पण करायचं आजच्या दिवशी. मग हत्या करणार नाही, मग काय करसान? म्हणजे मैत्री तर ते मनातून झाली. प्रॅक्टिकल करायचे. आज प्राण्याची हत्या करताना प्रॅक्टिकल करतो ना आपण. हत्या करताना शरीर लागते. हे शील पालन करताना बी बघा कोणतं अंग कामात येते. हत्या करताना कोणतं अंग कामात येते? आपलं अंग किती आहेत? काया, वाचा, मन. तर हत्या करताना कोणतं कामात येते? शरीर कामात येते ना. काया, हत्या कायानं होती ना. नाही तुमची काया कामात तुम्ही इथंच बसले, छू बिस्मिल्ला जंतर मंतर रहमान रहीम काली छू अन्य कोणी, असं होईल का? तर कोणाला मारायचं म्हणल्यानंतर तुम्हाला शरीर लागेल ना. तर तुमचं हे शील कशावर आधारित आहे? शरीरावर. तर तुम्ही कोणाचा संयम केला पाहिजे इथं? शरीराचा.
बर शरीराचे कर्म कोणामुळे घडतात? म्हणजे तुमचा संयम कशावर असला पाहिजे? मनात. तर मनाचा अभ्यास केल्यानंतर शरीराचं, पण शरीरावर बी संयम असला पाहिजे. शरीरावर बी संयम असला पाहिजे. असं हात मारायचं तरी पटकन लक्षात आलं नाही 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 लगेच त्या हातामध्ये मैत्री दया आली पाहिजे. म्हणून आजच्या दिवशी तुमचं कोणतं शील आहे की मी प्राण्याची हत्या करणार नाही. हे तर आहेच आहे, पण त्याच्याबरोबर हे बी पालन करायचं कोणतं? मी प्राणी मात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन. मग आता समजा प्राण्यामध्ये सर्वात श्रेष्ठ प्राणी कोणता आहे? मनुष्य. बरोबर आहे. हा, तर म्हणजे असं नाही मग माणसा नवऱ्याच्या बायकाच्या गळ्यात असं चराट बांधायचं, कुत्र्यासारखं फिरून राहायचं. लालन पालन म्हणल्यावर लोकांना काय दिसतंय? कोंबड्या कुत्रे तसं दिसतंय. लोक हे शब्दच खतरनाक आहेत मराठीतले. ते लालन पालन शब्द आला त्याला काय वाटतंय? खुरड्यात कोणते सोडणे, ते चारात टाकणे. तसं लालन पालन नाही आहे. ते तर आहेच आहे लालन पालनचा अर्थ. लालन पालनचा अर्थ जसं तुम्ही आता आपल्या घरातल्या काही लोकांना सांभाळता, म्हणजे उठून काळजीपूर्वक त्यांचा डबा बनवता, हे बनवता, हे झालं तुमचं कर्तव्य. परंतु ज्याच्यासोबत तुमचं असं काही नातं बी नाही, असे बी काही लोक उपाशी आहेत. असे बी काही लोक उपाशी आहेत. दोन प्रकारचे लोक उपाशी आहेत. एक आहे की ज्यांचं कोणीच नाही, असे अनाथ आहेत. आणि दुसरे असे आहेत व्रतधारी की त्यांनी जे आहे ते सोडलेले आहेत आणि त्यांच्याला चुली पेटत नाही. ते आहे भिक्खू संघ, साधू संन्यासी, तपस्वी, योगी. एकावर दया उत्पन्न करून त्यांचं लालन पालन केलं पाहिजे, तर एकावर श्रद्धा उत्पन्न करून त्यांचं लालन पालन केलं पाहिजे. तर तुमचं हे शील कधी पूर्ण होईल? आजच्या दिवशी. तर सर्वात श्रेष्ठ मनुष्याचं लालन पालन केलं पाहिजे आणि त्यातल्या त्यात सर्वात जास्त भिक्खू संघाचं लालन पालन केलं पाहिजे. मग उपोषणाच्या दिवशी विहारात भोजन घेऊन गेलं पाहिजे. आपण खाल्लं पाहिजे, त्याला चाललं पाहिजे. आता असं अनेक ठिकाणी भिक्षू भेटणार बी नाही. काय काय लोकांना जे बिचारे ऑनलाईन लोक, मला बरेच प्रश्न, भंतेजी तुमचं खूप आवडलं पण आमच्याकडे भंतेजीच नाही. ठीक आहे, जे कोणी भंतेजी आवडतात किंवा जिथं जिथं 5-10 भंतेजी वर्षावास करू लागलेत किंवा कुठं काही सामने बनवले किंवा कुठं 2-4 जण राहतात, तिथं तुमच्या पद्धतीनं एक दिवसाच्या आहार 4-5 भंतेजीला पुन्हा असं तुम्ही दान पाठवू शकता. वेळ भेटले तर धान्य घेऊन जाऊ शकता, वेळ भेटले ते घेऊ शकता. कारण हे शील आजचं, किंवा तुम्हाला जर भंतेजी नाही भेटले तर मग जे कोणी अष्टशीलधारी उपासक भेटतील त्यांना भोजन द्या आजच्या दिवशी. मग अष्टशीलधारी बी नाही भेटले, पंचशीलधारींना द्या. पंचशीलधारी बी नाही भेटले तर ठीक आहे, जे मनुष्य भेटतील त्यांना द्या. आणि माणसं बी नाही भेटले तर मग प्राण्याला तरी होत नाही द्या. आज समजा आपल्या घरात न येणारी कोणी प्राण्याला दूध तरी द्या, भाकर तुकडा तरी चारा, काही ना काहीतरी करा. घरावर समजा थोडे दाणे बिणे बी टाका. म्हणजे काय झालं आज तुमचं? आज तुम्ही प्राण्याची हत्या तर केली नाही, पण कुठल्या तरी प्राण्याचं आज लालन पालन केलेलं आहे. त्या पशु प्राण्याचं बी पकडा किंवा श्रेष्ठ मनुष्याचं पकडा, कोणतं बी करा, कोणतं तरी करा, तेव्हा तुमचा आज शील. मग मला काही दिवसांनी तुम्ही सांगा, बनते आम्ही 2 पद्धतीनं त्रिविध अंगांनी तुम्ही सांगितलेले शील पालन केलं तर आम्हाला खूप लाभ झाला. लाभच लाभ आहे. तसं दुसरं अदिन्ना दाना वेरमणी, म्हणजे न दिलेली वस्तू, म्हणजे चोरी करणार नाही. मग काय करू? हा, बरोबर. कारण इथं चोरीमध्ये हे शील कशानं तुटतंय? कोणत्या अंगाने तुटतंय? कायानं तुटतंय, वाणीनं तुटतंय का मनानं तुटतंय? मनात अगोदर ठीक ते आपल्याला सध्या स्टेप बाय स्टेप जायचंय. प्रॅक्टिकल कोण करते चोरी? शरीर. हा, म्हणजे इथं हे शील पुन्हा काय? कायावर संयम असला पाहिजे. तर कायावर संयम कधी येईल? आता तुम्ही इथं मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलं, पण तुम्ही खरंच अंतकरणातून असा विचार करा की तुम्ही आता रस्त्याने जाता जाता एकदम झगमगत असा चमचम चमचम असा हिऱ्याचा हार दिसला तुम्हाला रस्त्याने जाताना. सगळेजण आता विचार करा, आपल्या आपल्या मनालाच विचार, मला काही सांगू नका. तुमच्या मनात तुम्हाला जे उत्तर दिलंय ते समजा तुमचं मन आहे, ते तुमचा धर्म आहे. तुम्हाला जे उत्तर भेटले तुमच्या मनातून जर उत्तर भेटलं की नाही मी त्याच्या बाजून निघून जाईल, तर ठीक आहे, समजून घ्यायचा तो तुमचा धर्म आहे. म्हणजे तुमच्यामध्ये दानत भावना आलेली आहे, म्हणजे न दुसऱ्याचे नको आहे, ते किती जरी भारी असेल. बरं, समजा सगळे लोक असं सोनं आहे आणि सगळे लोक लुटू लागले ते सोनं जाऊ, आणि तुम्ही अष्टशील घेतलेला आहे, तर तुम्ही काय करता? मग काय विचार करा बरं. भंतेजी बी घेऊ लागले, समजा तुम्ही भंतेजी बी घेऊ लागले, तुम्ही आम्हाला सांगितलं स्वतः बी घेऊ राहिले, आता चला बाई
या काही बी काय जे होईल ते मग जे दुनियाचं होईल ते आपलं होईल. काही काही लोकांची हे उत्तर असतात, लई लोकांची उत्तर असतात, आपणच काय लगे दुनियाचे वेगळे जाऊ दे ना, जे लोकांचं होईल ते आपलं होईल. है का नाही? हे उत्तर असतात की नाही? भगवान इथं काय म्हणतात, सारी दुनिया जरी हत्या करत असेल तर मी तिच्यामध्ये निहत्यारा मैत्रीवान बनवून विहार करेन. भगवान मी असा तुमचा पुत्र आहे, भगवान मी तुमची अशी पुत्री आहे. भगवान असं नाही म्हणत की नाही नाही मग आता आम्हाला भंतीजीने शिकवले मग मी द्यायचं पाहून पाहून करेन. नाही म्हणतात भगवान, ते भंतीजी चोरी करत असेल तर ते करू कले, पण मी नाही करणार. सगळे लोक मला इथं चोऱ्या करताना दिसतात, ढळढळ दिसतात, पण या सगळ्या चोर दुनियेमध्ये मी निचोर म्हणजे दानी बनवून विहार करेन. भगवान असा मी तुमचा पुत्र बनेन, भगवान अशी मी तुमची पुत्री बनेन. भगवान मला ढळढळ ढळढळ लोक असे दुराचार करताना दिसतात, दुराचार करताना दिसतात, विचार करताना दिसतात, पण भगवान या सगळ्यांमध्ये मी सदाचारी बनून विहार करेन, असा तुमचं मी पुत्र बनेन, अशी मी तुमची पुत्री बनेन. हे सांगितले भगवान. भगवान काय म्हणतात, मग मी त्याला मी माझा पुत्र मानेन, मग मी त्याला माझी पुत्री मानेन. अरे भगवंतांनी ज्यांना आपला पुत्र आणि पुत्री मानली त्याच्यापेक्षा महासुख कोणतं या संसारामध्ये, या मनुष्य लोकांमध्ये कोणतं सुख शोधता तुम्ही? हे सर्वात मोठं सुख आहे. तुम्ही फक्त एकच धडपड करा, आत्म्याच्या दर्शनासाठी, परमात्म्याच्या दर्शनासाठी, ईश्वराच्या परमेश्वराच्या दर्शनासाठी तुम्ही हे मनुष्य जीवनामध्ये प्रयत्नशील राहू नका. तर तुम्ही बुद्ध हे तुम्हाला पुत्र मानतील, बुद्ध तुम्हाला पुत्री मानतील, अशा सदाचारणासाठी आपलं मनुष्य जीवन लावा, ज्याच्यामध्ये आपण स्वतःच प्रसन्न होऊ. मग हे असे सगळे शील तुम्ही पुढे पुढे नेत राहा. जसा तिसरं शील काय? कामेषु मिच्छाचारा वेरमणी, म्हणजे दुराचार करणार नाही. आज व्रत घेतलं, दुराचार करणार नाही, मग तुम्ही एकच व्रत घेतलं, कोणतं? परपुरुषांना मी बघणार नाही, त्याला बघितलं तरी भाऊ वडील आणि मुलासमान. परस्त्रीला बघणार नाही म्हणजे आणखी अवघड होईल बरं. नाही मग डोळे लावून असं कोणी आलं की चला असं नाही बरं, ते व्हायचं अवघड. असं लागायचे ठेसा बिसा काय डोळे लावले, डोळे लावायचे नाहीत. आज पाहणार नाहीचा अर्थ काय? मन तिच्यात गुंतवणार नाही कामनेनं. म्हणून आज काय समजा, परस्त्रीला सुद्धा आईसारखं, बहिणीसारखं, मुलीसारखं मानेल. बरोबर, हे शील आहे. कोणतं आहे? वारित शील आहे. वारित म्हणजे वर्ज्य केलंय, पण तुम्हाला चारित बी करायचं आज. मग आज दुराचार करायचं नाही, मग काय करायचं? त्याला सदाचार म्हणतात. बरोबर, ब्रह्मचर्याचं पालन करीत. म्हणजे आज आपल्या पुरुषाला सुद्धा काय, भावासारखं, मुलासारखं किंवा पितासारखं. ठीक आहे, तुम्ही आज पतीला भाऊ समजा, वडील समजा, मुलगा समजा, देवता समजा, गुरु समजा, काही समजा, असा व्यवहार करा त्यांच्यासोबत. तसा जीव लावा. समजा अरे आज हे आपला मुलगा आहे, त्यांनी सुद्धा अरे आज आपली मुलगी आहे. तर अशा प्रकारचे सगळे शील जर तुम्ही दोन पद्धतीनं पालन केले तर तुमचा अधिकचा लाभ होईल. आणि मग तो अधिकचा लाभ तुम्ही मला नक्की सांगा. म्हणून आजच्या क्षणी जास्त उपदेश न देता थोडक्यामध्ये मी तुम्हाला आज त्रिविध अंगांनी अष्टशील उपवास सुद्धा वारित आणि चारित पद्धतीने करायचं आहे. मग समजा बाकीचे शील कळले, पण तुम्हाला पुढं विकाल भोजनामध्ये मग म्हणजे विकाल नाही करणार, मग अकाल कोणतं आहे, विशेष काल कोणता आहे, मग ते तुम्हाला समजून जाईल काही दिवसांनी. मग नंतर तुम्हाला कळलं की नच गीत वादित, मग नाच करणार नाही तर मग नाचच्या विरोधात काय, वाद्य करणार नाही, वाद्याच्या विरोधात काय, मग काय करेल? मग तुम्हाला आपोआप लक्षात येऊन जाईल की अरे या दिवशी भगवंतांनी भगवंताच्या वचनाचं पाठ करायला सांगितलंय. गाणे म्हणण्यापेक्षा गाता म्हणे, आहे का नाही? समजा डान्स करण्यापेक्षा म्हणजे शरीराचे हालचाल करण्यापेक्षा त्याला स्थिर करीन ना, असं तुम्हाला आपोआप कळत जाईल. मग तुमच्या लक्षात आलं की अरे आपण तर आता वर्ज्य केलं, पण स्वीकारलं कोणतं? म्हणून एखादी गोष्ट नकारत असताना काही ना काहीतरी तुम्हाला स्वीकारावी लागेल ना जीवन जगण्यासाठी. तर जीवन जगण्यासाठी तुम्ही जे श्रेष्ठ स्वीकारसाल त्याचा रिझल्ट तुम्हाला मनुष्य जीवनात सुख येईल आणि मरताक्षणी सजगता येईल. आणि सजग सावधान चित्ताने शरीर सोडलं तो व्यक्ती सुगतीला जाईल, त्याची दुर्गती टळते. आणि सुगती म्हणजे मनुष्य लोक आणि देवलोक. म्हणून तुम्हाला मी मागे पण सांगितलं की मनुष्याचा खालचा लोक जो नरक लोक आहे तिथं दुःखच आहे. मनुष्य लोकात सुख बी आहे आणि दुःख बी आहे, आणि देव लोकांमध्ये सुख आणि सुखच आहे. तिथं गर्भाशयात याची गरज नाही. देव लोकांमध्ये सीधं 16 वर्षाचं होऊन उत्पन्न होतंय, आणि जे 16 वर्षाचं तेज असतंय तर तुम्हाला 1 लाख 2 लाख 1 कोटी अब्ज जेवढं आयुष्य देव लोकात भेटन तोपर्यंत तुमच्या चेहऱ्यावरलं अंगावरलं तेज कमी होत नाही. तुमच्या शरीरातून निघणारा सुगंध तसाच्या तसाच राहतो. म्हणजे तिथं
गर्भाशयात यायचं काम नाही. दुसरी गोष्ट तिथं मेकअपचं काही काम नाही. इकडे आपण मेकअप घडी घडी काय करतो, लग्नात चाललं की असं तुम्ही असं उठले लग्नात गेले का, नाही. लग्नात जायच्या अगोदर 1 घंटा तुम्ही मेकअप करतात. देव लोकांमध्ये जसं उठलं की लगेच जायचं, काही मेकअपची गरजच नाही, लगेच तसंच असते, कंटिन्यू असते. तर मेकअपसाठी वेळाला घालायची गरज नाही. मग दुसरी गोष्ट काय, तिथं बिमारी नाही, आजार नाही ना. आजारी असल्यानंतर तुम्ही किती मेकअप करा बरं. समजा सर्दी झाली आणि दर 10 सेकंदाला लगेच फरकनच बाहेर येते. आणि काय लावा इथं पावडर, बरं समजा इथं लावलं की तुम्ही लिपेशी समजा, आणि घडी येऊ लागले आणि थोडंसं पीठ बोलूच तर लगेच पडलं मी लगे इकडे. आणि काय 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 करता त्या दिवशी, काय मेकअप काय कामाचं नाही तुमचं मेकअप. पण देवतो लोकांना अशी काही सर्दीच नाही, तापच नाही, खोकलाच नाही, आजारच नाही, टीबीच नाही, कॅन्सर कोणताच आजार नाही. मग जर आजारच नाही तर तुम्हाला असं सुकून बसायची गरज आहे का. तुम्हाला थोडं थंडी वाजवावी लागली अशी थोडं, आणि कोणी म्हणलं जय भीम तर आपण जय भीम, त्या दिवशी तुम्हाला जय भीम तर नीट येईल का, नाही ना. तिथं आजारच नाही, तसा आजारच नाही ना, थंडी ना ताप ना खोकला, एकदम जसं आहे तसंच आहे. तिथं गर्भाशयात नाही, तिथं आजार नाही, तिथं म्हातारपण बी नाही. असं काय काठीपिठी घ्यायचं काम किंवा चष्मे बिस्मे किंवा तिथं असं काय ऑप्टिकल फिप्टिकल असं काय नाही. दवाखाने नाही तिकडे दवाखाने नाही, तिथं दवाखाने नाही तर काहीच नाही. असं ही जे काही माणसाला जेवढे इथं गोष्टी आहेत नाही दवाखान्याच्या याच्या त्याच्या, समजा तिथं आयुर्वेद नाही किंवा तिथं ॲलोपॅथी नाही, होमिओपॅथी नाही, तिथं असं काहीच नाही. पण तिथं मरण आहे. पण मरणामध्ये असं तडफडून नाही. तर मरणाची काय कंडिशन आहे, एक सोपी पद्धत आहे मरणाची. तिथं मरण्याच्या काही मिनिटं अगोदर फक्त अंगाला घाम येतो. ज्या देवतांना ज्या देवीला घाम आला तर बाकीचे ओळखून घेतात की आता हे जाणार आहे. पण देवता लोकातून तो मनुष्य पडला तर पुन्हा देवच बनेल याची काही गॅरंटी नाही. पुन्हा मनुष्य लोकातच येण्याचं काय सांगतात नाही. तो नरकात पण जाऊ शकतो. कशाच्यामुळं, कारण मनुष्य लोकात जेव्हापासून कळले तेव्हापासून पुण्य करत गेले, परंतु पापाचा साठा बी सोबत नेला होता. तर मग देवलोकात जाऊन कोण नरकात जातो, तर 5 गरु कर्म केलेला जातो. म्हणून गरु कर्म करू नका. गरु कर्म कोणते, आईचा खून, बापाचा खून, अरहंताचा खून, भगवान बुद्धाच्या अंगाचा रक्त काढणे आणि भिक्खू संघामध्ये किंवा संघामध्ये फूट पाडणे. हे 5 गोष्टी केल्या की मग तो तिथं जरी असेल तर करोडो वर्ष तिथं सुख भोगल, पकडा की खाली जाईल. म्हणून तुम्ही सजग राहा, सावधान राहा. आजच्या पद्धतीने जास्त उपदेश न देता एवढाच उपदेश तुमच्या सर्वांच्या कल्याणासाठी देतो की आजच्या व्हिडिओमध्ये ही विशेष गोष्ट आहे की त्रिविध अंगांनी तर आपल्याला शील पालन करायचं आहे, परंतु 2 पद्धतीने करायचं आहे. एक चारित पद्धती आहे, एक वारित पद्धती आहे. जी की आपण आतापर्यंत वारित करतच आलेला आहे, आता आपल्याला ती चारित करायचं आहे. तर चारित पद्धतीच्या वारित पद्धतीच्या या शील पालनाच्या बलाने तुमच्या सर्वांचं अष्टशील उपोषित आशु फलदायी हो. सर्वांच्या जीवनामध्ये प्रज्ञा, शील, मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा, धनद्रव्याचे अभिवृद्धीत राहो. तुमच्या कामात तुम्हाला सुयश प्राप्त हो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. सर्वजण सुखी हो, सुखी हो, सुखी हो.